हॅलो, वेलकम बॅक टू होमली जॉय. आणि मी आज असा एक सिम्पलसा ब्लॉग घेऊन आली आहे. सॅटर्डे संडे मी माझं वीकेंड या टाईमला कसं स्पेंड केलं हे शेअर करण्यासाठी हा एक सिम्पलसा ब्लॉग बनवला आहे. जिकडेही मला लहानशी आमची क्यूटशी शेजारी आहे, तिचं नाव प्रांशू आहे. ती मला ड्रॉइंग बुक घेऊन आली आहे. तिचं बरंचसं आर्ट मटेरियल ती घेऊन आली आहे आणि मला बोलली की आपण दोघी काहीतरी करू, क्रिएटिव्हिटी. तर मी तिला बोलली की ठीक आहे, आपण कलर करूया. आणि अशा पद्धतीने आम्ही दोघी आमचा टाईम स्पेंड करत होते, गप्पा गोष्टी करत. इकडे फिश आमचा पिंक आहे, ब्राऊन आहे, सगळ्या रंगाचे फिश आहेत आमच्याकडे. आता पप्पा आम्हाला शॉर्मा घेऊन आले आणि आज जेवणाला सुट्टी आहे मला. सो शॉर्मा आणि चिकन नूडल्स घेऊन आलेले आहेत. ते ही खूप एक्सायटेड आहे खायला. मला ती बोलली की पहिले मला हाफच दे, म्हणून मी ते कट करते. ती इंट्रोड्यूस करून देते की आम्ही काय खातो आहे. ॲक्च्युली ही आमची एक फॅमिली मेंबरसारखीच आहे. मी हिला शेजारी पण नाही बोलणार, कारण की लहानाची मोठी झाली आहे आणि आम्ही खूप क्लोज आहोत एकमेकांशी. आणि अशा पद्धतीने आता आम्ही आलो आहोत देहरीला. तर हे देहरी ॲक्च्युली राहुलच्या नानीचं गाव आहे, जिकडे आम्ही असंच येत असतो कधी कधी विकेंडला टाईम स्पेंड करायला. आणि इकडे यांची मस्ती चालली आहे. ओके, सो हे इकडचं फेमस आहे उबडियू. आपल्या इकडे याला उकडहंडी बोलतात. इकडची व्हेज उबडियू खूप फेमस आहे. हे खूप टेस्टी असते, म्हणजे वाव. ती आम्हाला बोलत होती की पहिले टेस्ट करा, मग आम्ही तुम्हाला देऊ. आणि ही चकली आम्ही खातो आहे, फॅन्सी चकली. मला नाही माहिती याला तुमच्या लँग्वेजमध्ये काय बोलतात, पण मी याला चकली बोलते. आणि असं गाडीच्या मागे आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलं उबडियू. मस्त. याच्यामध्ये ना बटाटी, रताळं, कोनफळ, शेंगा सगळं असते. आणि या बटाटीमध्ये स्पेशली ते लोक फिलिंग टाकतात या चटणीची. तर ते एकदम असं स्पायसी आणि वाव. मला तर आता पण तोंडात पाणी आलं हे बघून. खूप छान होतं हे, टेस्टी होतं. आणि अशी आम्ही गंमत जम्मत करत खाऊन पिऊन मग आम्ही विचार केला की अजून घेऊया, पण खरं तर बस झाली. आम्हाला ती इनाफ झाली. आणि ही उरलेली चकली. लहानपणी हे सगळं खायचं तर किती मजा यायची, आणि आता मोठे होऊन जेव्हा खातो तेव्हा ती मजा परत पुन्हा येत नाही. पण ठीक आहे, त्या मेमरीज ॲटलीस्ट आपल्याला कुठेतरी हिट होतात. इकडे आम्ही असंच नॉर्मल विजिट केलं, बिकॉज इकडे रिसॉर्ट होता. तर मला फक्त आतून बघायचं होतं की हे कसं आहे. आणि मग इकडे आमची मस्ती सुरू झाली. आणि असं गंमत जम्मत करत मग आम्ही निघालो बोर्डीला. आम्ही एका बेकरीमध्ये थांबलो, जिकडे आम्ही पेस्ट्री घेतली आणि हे जेली घेतलं. आय थिंक बहुतेकांना ही जेली आवडत असेल, लिची फ्लेवरची. खूप छान लागते ही. याच्यामध्ये जे क्यूब येतात ते खूप चीवी असतात आणि ते खायला ॲक्च्युली मजा येते. ही पेस्ट्री पण खूप छान होती, टेस्टी होती. तर आज झाली आहे मी बर्थडे पार्टीला. इकडे माझ्या दादाच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला आम्ही आलो आहे. सगळे कझिन्स, फॅमिली मेंबर्स यांना सगळ्यांना भेटून खरंच खूप 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 आनंद होतो. आणि आम्ही भेटल्यानंतर खूप मजा करतो. आम्हाला निघायचं मन नाही होत पार्टीमधनं,
कारण की खूप टाईमनंतर आम्ही सगळे भेटलेलो आणि अशा पद्धतीने इकडे आम्ही स्टार्टर्स खातो आहे. खूप छान होते सगळे स्टार्टर्स. ऑनेस्टली मी खरंच दादाला सांगेल की खूप छान होतं जेवण, टेस्टी होतं. स्पेशली केक खूप टेस्टी होता हेझलनटवाला. मी इतकी स्वीट लवर नाही आहे, पण कधी-कधी काही केक इतके टेस्टी असतात ना, की यू नो खूपच मज्जा येऊन जाते. ओके, सो ही आमची क्युटी आहे, जी तिचे नेल्स आर्ट फ्लॉन्ट करत होती आणि अशा पद्धतीने आम्ही जेवत होतो. आता खरं तर इकडे तुम्हाला एक गंमत दाखवते मी. इकडे आम्ही जेवतोय आणि इकडे आमचा हा बर्थडे बॉय एकटाच एन्जॉय करतोय त्याची बर्थडे पार्टी. खूप गोड आहे तो आणि अशा पद्धतीने माझा हा वीक संपतो. सो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक यू. बाय.